कुंभमेळा 12 वर्षांनी येतोय तो मध्ये मध्ये ती झाडं उठली आहेत. ती झाडं काढणं हे अपरिहार्य आहे, अपरिहार्य आहे आणि ही जागा साधुकांसाठी रिझर्व आहे. तिथे कोणाच्या घशात घालण्याचा प्रश्न येत नाही किंवा विनाकारण काहीचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. गोष्ट आहे तिथे साधुग्राम आहे, आपल्याची कल्पना आहे. अनेक शंभर वर्षापासून या ठिकाणी साधूचं वास्तव्य असतं. दरवेळेला छोटी छोटी झाडं असतात, काही रेंटी असतात, ते त्या ठिकाणी काढून साधूचं वास्तव्य कसं अनेक वर्षापासून तसंच दरवर्षी असतं. त्यात काही आम्ही काही वाढ केलेली नाही, कुठे वाढ केलेली नाही. पण या वेळेला वृक्षप्रेमी आले, साहजिक आहे, त्यांचा हेतू तिथे शुद्ध आहे, चांगला आहे. पण कुंभमेळा 12 वर्षांनी येतोय तो मध्ये मध्ये ती झाडं उठली आहेत. ती झाडं काढणं हे अपरिहार्य आहे, अपरिहार्य आहे आणि ही जागा साधुकांसाठी रिझर्व आहे. तिथे कोणाच्या घशात घालण्याचा प्रश्न येत नाही किंवा विनाकारण काहीचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. झाडं तोडण्याच्या बाबतीमध्ये, उच्च संवर्धनाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, अतिशय स्पष्ट आहे. वृक्षप्रेमी आम्ही आहोत, सरकार आहे, विरोधक आहेत, आम्ही आहोत. त्यामुळे त्यामध्ये कोणी गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सांगितलेलं आहे की काही झाडं काढावी लागतील, काही झाडं काढतील, परवानगी घेऊन मी काढणार आहोत. पण त्याबरोबर एका झाडाला 10 झाडं, मी सांगितलं गोळीबार मैदान आहे, त्या ठिकाणी आपलं काशीचं मैदान आहे, रोड आहे, 3-4 जागा आम्ही शोधल्या. त्या ठिकाणी मी 15,000 झाडं लावतोय. म्हणजे 1000 झाडं जर आम्ही काढली तर तुम्हाला 15,000 झाडं आम्ही त्या ठिकाणी लावतो आहोत. त्या ठिकाणी खड्डे करायचं काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी झाडं 6-7-10 फुटाच्या मी उंच आणतो. हैदराबादून झाडाचं, आंध्र प्रदेशमधून मोठी झाडं त्या ठिकाणी येतात. त्यांना मी ट्रिप करतो. तर 2-3 वर्षामध्ये झाडं अशी होतील की सगळ्या नाशिक बघायला जाईल की बाबा या फॉरेस्ट कसा डेव्हलप आहे. इतकी चांगली सुविधा आम्ही करतोय. पण ते कुंभमेळा झालं पाहिजे, वृक्षाचं संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून जी झाडं खालून काढून दुसरीकडे शिफ्ट करता येतील त्यातली असलेली झाडं त्यांनी ती पण त्या ठिकाणी करणार. सगळ्यांनी झाडं तोडत नाही, आम्ही ती झाडं दुसरीकडे शिफ्ट करून लावणार आहोत. त्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही की सरकार काही उच्चावर उठलेलं आहे का, आपण सगळी झाडं तोडून टाकायची आहे का. कृपया असा एखाद्याशा गोष्टीचा अजिबात करता कामा नये, कुठे करू नका. आणि म्हणून वृक्ष लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने त्या ठिकाणी आता खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे. मी सांगितलं 10-12-15 मशीन लावा, 4-5 दिवसामध्ये 15,000 खड्डे करा मोठे ठेवून, त्याच्यामध्ये खत टाका, माती टाका. नवीन लोक, मी स्वतः हैदराबादला जातो, ती घेऊन येतो आणि त्या ठिकाणी आपण झाडं लावून त्याच्यावर ड्रीप करून 2-3 वर्षामध्ये त्याचे वृक्ष होतील, मोठे झाडं होतील असा प्रयत्न आमच्या त्या ठिकाणी आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.